नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सिन्नरमधून बोलतायत, जाऊयात. तूच हेल्मेट घालत नाही, आम्हाला काय सांगतो रे हेल्मेट घालायला. त्याच्यामुळं नियमाने वागलो. मित्रांनो, त्यांच्याबरोबर मी पण आलो. एक वेगळ्या प्रकारचा उत्साह मला माझ्या मायमाऊलींच्या मध्ये, माझ्या मुलींच्या मध्ये, माझ्या भगिनींच्या मध्ये मला पाहायला मिळत होता. आज तारीख आहे, मला वाटतं 10. किती तारीख आहे? 10. 19 तारखेला रक्षाबंधन आहे. 17 तारखेला माझ्या कमीत कमी महाराष्ट्रातल्या 1.25 कोटी महिलांच्या खात्यामध्ये, बँकेमध्ये तुम्हाला जुलैचे 1.5 आणि ऑगस्टचे 1.5 3,000 रुपये जाणार म्हणजे जाणार. तो कार्यक्रम आम्ही पुण्यामध्ये घेतोय. मी इथं सिन्नरला यायच्या आधी 3 दिवसापूर्वी माझ्याकडे फाईल आलेली होती हे पैशाची. 6,000 कोटीच्या फाईलवर मी सही केली. माझ्या माय माऊलीला मदत करण्याच्या करता केली. हे महायुतीचं सरकार आहे, ही आमची भूमिका आहे. त्याकरता आम्ही ह्या योजना तुम्हाला दिलेल्या आहेत. इथपर्यंत नाही थांबलो. काही जण टिंगल टावाळी करतात. काल पण कुठं केलं मी त्याला उत्तरच देत नाही. त्यांना लकलाप. आम्हाला काम करायचं आहे, आम्हाला जनतेचा विकास करायचा आहे. आम्हाला माझ्या बांधवांना 3 हॉर्सपावर, 5 हॉर्सपावर, 7.5 हॉर्सपावर मोफत वीज द्यायची आहे. आता इथून पुढं बांधवांनो, शेतकऱ्यांनो, बळीराजाओ, वीज बिल भरायचं नाही 7.5 हॉर्सपावर पर्यंत. इथून पुढचं भरायचं नाही, मागचंही द्यायचं नाही. माग तुम्हाला त्रास व्हायचा, वीज थकली, बिल थकलं, कनेक्शन तोडलं जायचं, वायर म्हणायचा कट. अरे बाबा नको, जरा कांद्याचे पैसे आल्यावर देतो, ऊसाचे पैसे आल्यावर देतो, भाजीपाल्याचे टमॅटोचे पैसे आल्यावर देतो ना. पण ती ऐकायचा नाही. त्याच्याकरता आता तो काही दारात येणार नाही. त्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे. जवळपास 15,000 कोटीचा भार आम्ही उचललेला आहे. आपलं राज्य प्रगत राज्य आहे. फार विचारपूर्वक ह्या योजना दिलेल्या आहेत. विरोधकांच्या नेमकं पोटात दुखायला लागले. ते म्हणतात हे कुठं पैसे आणणार. अरे आम्ही सरकार चालवतो, आम्ही कसा टॅक्स गोळा करायचा तो करू ना. तुमच्या काय पोटात दुखतोय, कुठनं पैसे आणणार. पैसे जर नाही मिळाले तर बोला ना. आज माझ्या शेतकऱ्यांना वीज माफी देत असताना आता सोलरवर इथनं पुढं सौर ऊर्जा पंप आम्ही तुम्हाला द्यायचा निर्णय घेतलाय. 8.5 लाख पंप इथून पुढे सौर ऊर्जाचे. दिवस उजाडला, जाऊन बटन दाबायचं, पाणी चालू. संध्याकाळ दिवस मावळला, बटन बंद करायचं, पाणी बंद, स्प्रिंकलर बंद, ड्रीप बंद. आणि घरी जाऊन बायका मुलांच्या मध्ये त्या ठिकाणी गप्पा मारायच्या, एकमेकाची चौकशी करायची, काही चांगले संस्कार त्या ठिकाणी करायचे.